आज पिंपरी चिंचवड शहरात जे आहे ते या ठिकाणी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नाट्य दिंडी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की असंख्य असे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी देखील याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आपल्याला दिसून येत आहे। आपण पाहिलं तर सकाळपासूनच या कार्यक्रमांची जी आहे ती रेलचेल सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्या वेळाने जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील यांच्या हस्ते जे आहे ते या पिंपरी चिंचवडमधील नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। हे दोघंही नेते आज पुन्हा एकत्र येतील का, आता हेच या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याआधीच पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहिलं तर लहान मुलांचे साहसी खेळ असतील, विविध वेशभूषा परिधान केलेले अनेक लहान मुलं जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या सोबत काही कलाकार आहेत, आपण त्यांच्याकडून मी जाणून घ्यायचा प्रयत्न करू। काय सांगाल, काय भावना आहे 100वे अखिल भारतीय नाट्य 100वा याच्यातच एकदम कृतज्ञतेची भावना आहे। आम्ही सगळेजण नाटकामध्ये काम करत असतो, पण आम्हाला कधी कधी एकमेकांना भेटायला वेळ मिळत नाही। तर या निमित्ताने मला असं वाटतं की सगळेजण एकत्र येतात आणि असं एकत्र येणं आपसातली कटू भावना विसरून एक स्नेह वाढवण्याच्या दृष्टीने खूप छान होतं आणि आमच्या रसिकांनाही आम्हाला म्हणजे आमच्या प्रेक्षकांनाही आम्हाला भेटता येतं आणि खूप वेगवेगळे आविष्कार इथे असतात, म्हणजे वेगवेगळ्या कलांचे आविष्कार असतात, ते लोकांना बघता येतात। त्यामुळे खूप छान छान म्हणजे आनंदाचा उत्सव आहे हा सगळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।